अनिल पवार सर, सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. आमचे लाडके निंबोलीचे जावई बापू विरुदाजी गोडे सरांचं सुद्धा आगमन झालंय. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहताय प्रेक्षको, आई गावदेवी चषक बाबगाव ही स्पर्धा आणि स्पर्धेचा पाहता पाहता शेवटचा दिवस उजाडला. याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस अमृताहून गोड व्हावा आणि गोड सुरुवात झाली सुद्धा. कारण घोडे मंडळीने पहिली बाजी इथे मारली. आता दुसरी बाजू सुद्धा घोडे मंडळी मारली की नाही ते बघायचं आहे. पंडितजी घोडे आहेत स्ट्राईक एंडला ज्यांच्या नावाचा संघ, त्यांची स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीस येणार आहे. नॉन स्ट्राईकला इथं ओमकार आणि गोलंदाजी मार्कवरती दुर्वेश. पहिला चेंडू मार्ग असतं, फुल टॉस खेचला ऑन साईडला पंडित घोडे यांनी आणि चेंडू तिथे जातोय मिड विकेट डीपमध्ये. फील्डर तैनात असताना एका टप्प्याने कलेक्ट करून 2 धाव पूर्ण करतायत. नोचा इशारा पंचांचा. हाईट फॅक्टर बीमर घोषित झालेला आहे. पहिल्या चेंडूमध्ये परवानगी मिळाली हात खोलण्याची पंडित घोडे यांना. आणि पुढचा चेंडू प्रेक्षकांनो असेल तो फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, येणारा चेंडू आहे फ्री हिट. तो सुद्धा कोणाला? पंडित घोडे यांना परवानगी. सज्ज झालेत सामना करण्यासाठी. दुर्वेशचा ओर द विकेट. ओ फ्री हिटला कसंही मारायचं होतं पंडितजी, कसंही काही चाललं असतं. पावलांचा वापर शफल होऊन गरजेचं होतं. अगदी चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, तसं नाही झाले. जागेवरच लॉप करायचा प्रयत्न झाला आणि अगदी हुशारीने या गोलंदाजी चेंडूला बाहेर काढलं. डॉट चेंडू काढला. वाखाणण्याजोगी कामगिरी गोलंदाजाची. याला म्हणतात पलटवार करणं. दुर्वेश फुलटॉस पुन्हा एकदा इथे. जबरदस्त क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. क्रॅकिंग वन फॉर अस फ्रॉम द बॅट ऑफ पंडित घोडे. हाही चेक करायचा आहे. बॅटरचा रिव्ह्यू. ओके या अजिम सर, हमदुले सर या. फुलटॉस दुर्वेश टाकतोय. अजून जर हा बिमर घोषित झाला तर कदाचित अजून एक परवानगी मिळेल. पण तो नियम पंचांना माहिती आहेत. कदाचित बॉडी लाईनला दोन्ही बिमर पडले की गोलंदाज बॅन होतो. पण तो हा चेंडू फेअर आहे सर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. थँक्यू सो मच ऑल 3 अंपायर्स. धावसंख्या 7. एक चौकार नुकताच प्राप्त केला पंडित घोडे यांनी. अगदी तगडे खेळाडू आहेत. डॅसिंग व्यक्तिमत्व. आर्या पार करण्याची क्षमता इथे. आर्या पार करत होता आडव्या बॅटनी. बॅटची कडा घेऊन गेला. विकेट किपरला बीट करून चेंडू मागे जात असताना पुढे आले, पुढे सरसावले. एक धाव प्राप्त केली ओमकार आणि पंडित घोडे यांनी. धावसंख्या 1 पुढे सरकत असताना 8 वर. एकी गडी बाद नाहीये. आधीचा पहिला सामना मित्रांनो जयांबिका देवरुमपाडा ऋतिक घोडेच्या टीमने जिंकला. आणि हा दुसरा संघ पंडित घोडेंच्या नावाचा. फार मोठी आता इथे कसोटी असेल. कारण आपली प्रतिष्ठा जोपासण्यासाठी आपल्या होम ग्राउंडवरती कधी पण एक दडपण असतं. पण तो दडपणानं झुगारता कामगिरी करता आली पाहिजे, जशी केली ऋतिक घोडे मनोज घोडे आणि टीमने. आणि काय किशोरने बॉलिंग केली. 15 मिनिटात 3 षटकं कंप्लीट करायची आहेत मित्रांनो. नाही हा टाइम आम्ही जोडणार नाही आहे, डोंट वरी. कारण सूरज भोईर यांची वॉटर व्हॅन आली आहे. वेलकम सूरजजी. जी एंटरप्राइजेस ज्यांची मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे डे नाईट फॉर्मॅटमध्ये, त्याचा उल्लेख नंतर करतोय. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न होता तिथे. अगदी लवकरच आडवा झाला, शफल झाला. पाहिलं बॉलरने आणि फॉलो केलं बॅटरला, चेस केलं तिथे. भूपेशजी पाटील वा या वेलकम. भूमेशजी पाटील. भूमेश वा भूम अधिक यश. आम्ही भूपेश करत होतो बरेच दिवस. आणि इन ॲक्शनमध्ये आज त्यांनी गॉगल पण बहुतेक बदललाय. रेबॅनचा गॉगल येतात. रेबॅन ज्या गॉगलला सूर्यकिरणाचा असर होत नाही असा रेबॅन इन ॲक्शन. पण इथे ॲक्शन सुरू आहे. जरा संत गतीने पाहतोय मित्रांनो. धावसंख्या 8 वरती एका गडी बाद नाहीये. चौधर पाडाकर प्लीज स्पीडअप करा. कारण तुम्हाला मग 4थ्या षटकामध्ये एक फिल्डर आतमध्ये जास्त ठेवावा लागेल. ही तुम्हाला दंडात्मक कारवाई असेल. दुर्वेशचा चेंडू आडवा झाला, उडवलाय. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. तिथे प्रेक्षकांमध्ये झेल टिपला जातोय. 6
बघा ओमकारची स्थिर नजर, अगदी बॅलन्स बॉडी पाहायला मिळाली. शरीर भाषा त्याची कॉन्फिडंट होती पूर्णपणे. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह काऊ कॉर्नरच्या वरून जात असताना प्रेक्षकांना अगदी मनमोहक आनंद मिळाला फटक्याने. धावसंख्या 6 नी अलगदपणे उडी मारत असताना पोहोचली 14 वरती. एके गडी बाद नाहीये. अजून एक चेंडू शिल्लक आहे. लास्ट टू गो. कारण एक नो टाकला गेला होता भीमर, त्याचं तुम्हाला नुकसान आता भरावं लागेल. पुन्हा एकदा सज्ज झाला ओमकार स्ट्राईक एंडला. फुलटॉस कडक शॉट आडवा झालाय. तिथे मात्र झेल टिपलाय विकीने आणि फलंदाज ओमकारची खेळी संपुष्टात. पहिला धक्का. फ्लाईट दिली होती गोलंदाजाने पाहिला आपण आणि जशी फिल्डिंग सजवली त्यानुसार निमंत्रित केलं बॅटरला त्याच दिशेने फटका मारण्यासाठी आणि इथे विकेट प्राप्त केली पहिल्या षटकामध्ये. जरी धावा जास्त गेल्या तरी सुद्धा सक्सेसफुल षटक हाताळलं गोलंदाज दुर्वेशने. बघा हे रिप्ले. खूपच पुन्हा एकदा बाहेर निघाला होता आणि त्याच दिशेने फटका मारायचा होता, पण तो हा आधीचा सिक्सर दाखवला जातोय आमच्या GTC कडून. पण तो विकेट आपण पाहिला कशा प्रकारे प्राप्त झाला. झेल टिपला तिथे विकी भंडारीने. न्यू बॅटर आला 1 डाऊन संकेत. पंडित गोडे यांना जॉईंट होणार. रोहिदाजी गोडे आमचे माजी उपसरपंच रजा घेत आहेत. फार मोठी कामं त्यांच्याकडे सुद्धा असतात. धावसंख्या बघा 14 आहे. एक गडी बाद. आपण प्रत्येक बॉलला स्कोर सांगतो, डोंट वरी. बॉलर आहे हरिकेत. हरिकेत सुद्धा अगदी निखरता सितारा आहे. हरिकेत कोळी, योगेश कोळी. वा, क्लासिकल प्लेयर योगेश कोळी. काही चौकार मारतो तो. इनफिल्डचा बादशाह आहे तो. पॉवर प्ले मास्टर योगेश कोळीची आज बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे आता हरिकेतची बॉलिंग ज्याला फेस करतील पंडित गोडे समोर आहेत, ज्यांनी 2 चौकार ठोकलेत. एक माफ करा, धावसंख्या इथे 14. या वेळेला आडवा मारायचा होता. चेंडू अगदी ऑन साईडला न जाता ऑफ साईडला जातोय तो, म्हणजे बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने वेगाने तिसरा स्लिपमधला फिल्डर पोहोचेपर्यंत पंचाने इशारा केला की लेग बाईस घ्या. कदाचित खांद्याजवळ चेंडू धडकला होता, बॉडी लाईनला आदळला आणि त्या कारणाने लेग बाईस घोषित झाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना अंबिका पंडित गोडे जे अंबिका देवरुंगपाड यांची धावसंख्या 1 गडी बाद 15. 15 लॉस ऑफ 1 विकेट. फक्त निलेश जाधवची कमी आहे. अगदी एक्सपिरियन्स क्रिकेटर. विकीने सुद्धा मनोगत व्यक्त केलं. बाकी अगदी संघ चांगला नेहमीप्रमाणेच खेळत असतो, परंतु चॅम्पियन पद बऱ्याच दिवसापासून अगदी त्यांच्याकडे आतुरतेने वाट बघते. ह्या स्पर्धेमध्ये प्रयत्न करतील का. इथे मात्र प्रयत्न थोडेसे खराब झाले फिल्डिंगचे. मिस फिल्डिंग आणि त्याचं कारण ठरलं तिथे धावा जोडल्या गेल्या. 2 धावा जोडल्या. संकेत नाही, चांगली रनिंग पाहायला मिळाली. संकेत जास्त पावलं टाकतो, परंतु पंडित गोडे यांना कमी पावलं लागतात त्यांची उंचीचा विचार करता. लवकरच त्या धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 17. 1 गडी बाद. आमचे भाऊजी हृदयजी गोडे सुद्धा आमच्या व्यासपीठावरती. लाडकं व्यक्तिमत्व, सिंपल साधं राहणे, त्यांचे उच्च विचार. हो, इथे मात्र मस्त ग्रिप केलं, झेल टिपलाय. काय कॅच घेतलाय, कॅच ऑफ द मॅच. का अगदी पडता पडता उचलला त्याला आणि बॉडी बॅलन्स बघा. अगदी स्वतःला पडू सुद्धा दिलं नाहीये. काय स्टान्स, अगदी पूर्णपणे लवचिकपणा दाखवला बॉडीमध्ये. ही तुमची प्रॅक्टिस महत्त्वाची असते मित्रांनो. असे झेलची प्रॅक्टिस तुम्ही जर केली तुमच्या मैदानामध्ये जेव्हा प्रॅक्टिस करता त्यावेळेमुळे तुम्ही अगदी प्रत्यक्षात जेव्हा सामना खेळता तेव्हा असा असर होत असतो. आणि काय मस्त रुपेश कोहलीने झेल टिपला तिथे. दुसरा धक्का दिलेला आहे टीम पंडित गोडे देवरुंगपाडा संघाला. जे अंबिका स्पोर्ट्स. धावसंख्या 17 असताना 2 गडी बाद झालेत. जरा स्पीडअप करा प्लीज. देवेशसाठी 3 सिक्सरसाठी सूरज भुईर यांच्याकडून बक्षीस मोठं आलंय. लगोबाचे 3 सिक्सर जर मारले तर 2000चे कॅश प्राईज. वा, वेलकम सूरजजी भुईर, ज्यांच्या नावाने आपण पाहतोय वडिलांच्या आजोबाच्या नावाने 2
खेळाडू कक्षे तिथे आडव्या बॅटनी उडवायचा होता. अगदी अक्रॉस द लाईन गेला, तिथे लाऊड अपील सुद्धा झाली होती. पूर्णपणे चकमा दिला बॅटरला आणि पंडित गोडे त्यांना कानमतं देत आहेत देवेशला की देवेश असं नाही चालणार. या दिलीपजी गोडे, तुम्हीच रंगवलेली पीच आम्ही पाहतोय. दिलीपजी गोडे रंगारी आमचे आलेत. हे सुद्धा साधं व्यक्तिमत्व. तर इथे मात्र साधी बॅटिंग करून चालणार नाही मित्रा. आता हात खोलावे लागतील. 4 षटकाचा मुकाबला आहे. पहिली षटकामध्ये 14 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये फार कमी धावा दिसत आहेत. कानमंत दिलेत देवेशला आणि इथे समोर खेचलाय आडव्या बॅटी समोर. लॉंग ऑफला झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 3 देवेश बाद. लवकर पिक केला. शॉट बघितला पण रिप्लेमध्ये फ्रंट फुटला आला, अगदी पुढे डावा पाय केला आणि अगदी अर्ली पिक केला. आडव्या बॅटी समोर लॉपकाच्या नादामध्ये बरोबर लॉंग ऑफला झेल टिपला. धावसंख्या 17 असताना अजून एक धक्का लागतोय टीम पंडित गोडे देवरुंगपाडा जांबिका स्पोर्ट्सला. विकेटचं पतन होत चाललंय, परंतु धावा पुढे जात नाहीये. धावा इथे रोखलेल्या आहेत. काय मस्त बॉलिंग केली आहे. गोलंदाज इथे पाहतोय आपण संकेतने, संकेतला बाद केला हरिकेतने. आपटी दिली. ओ, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. माझं नाव केतन आहे. केतनने चैतन्य निर्माण केले आणि वेगाने धावतोय बघा. मस्त दिशा दिली. अगदी चिंडलं पुढे नजरेच्या समोर घेतलं, रेषेमध्ये पोहोचला आणि फक्त बॅटचा चेहरा उघडला आणि दिशा दिली. अगदी गलीच्या मधून थर्डमॅनच्या दिशेने जात असताना 2 धावा कंप्लीट. 2 षटकं सुद्धा समाप्त झाली. धावसंख्या 2 षटकानंतर 3 गडी बाद 19 वर. जांबिका स्पोर्ट देवरुंगपाडा पंडित गोडे संघ इथे बॅटिंग करतोय मित्रांनो. पुढील सामन्यासाठी मी आवाज देऊ इच्छितो. आपण सज्ज राहा, तयार राहा. तर इथे आपण सन्मान घेऊया आमचे लाडके रोहिदाजी गोडे भाऊजी, देविदाजी गोडे, माफ करा. रोहिदाजीच गोडे बोललो होतो आणि देवीदास आपण आवाज दिला, हरकत नाही, नो प्रॉब्लेम, कुछ नहीं, हमारे भाऊजी हमारे लाडले हैं. तर सूरज बोरी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण रोहिदाजी गोडे यांचा सन्मान करावा. माईची उपदारशाल. भाऊजी काहीसे नाराज आहेत कारण त्यांच्या मुलीच्या लग्नाला येऊ शकलो नाही आम्ही काही कारणास्तव. जो मागच्या वर्षी अगदी छान थाटामाटात लग्न झालं होतं. साधं व्यक्तिमत्व. आमच्या केणी कुटुंबियाचे भाऊजी आहेत ते. असे आमचे निंबोलीचे भाऊजींचं आपण स्वागत केलं, सन्मान केला. या बसा सर पुन्हा एकदा. आणि इथे बघा नवीन षटक सुरू करतोय रोशन भंडारी. धावसंख्या 19. केतनने 2 धावा इथे पूर्ण केल्या आणि पंडित गोडे आता स्ट्राईकला, जे ओपनिंगला आलेत, पूर्णपणे लिडिंग फ्रॉम द फ्रंट थांबलेत. ओ, स्क्वेअर कट केले. अप्पर स्क्वेअर कट होती तिथे. अगदी चेंडू काहीसा फ्लाय झाला, पण तो डीप मध्ये कव्हर पॉईंट तैनात इथे असल्यामुळे एका धावेवरतीच ब्रेक लगावले. पंडित गोडेंना सुद्धा माहिती आहे की माझी विकेट तर महत्त्वाची आहे, परंतु समोरची विकेट सुद्धा मला राखायची आहे. तर आपल्या केतनला चान्स देणं गरजेचं आहे. धावसंख्या 20 वरती. अजूनही 12 चेंडूमध्ये चांगल्या धावा होऊ शकतात. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 मध्ये 22 जरी जोडला तरी सुद्धा फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो, जो 40च्या पार नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. टॉस केलाय, परंतु फॉलिंग स्वीपचा प्रयत्न तिथे फसला. अगदी हँडल जवळ चेंडू धडकला आणि अगदी सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होते केतन. बॅक टू द पॅव्हलियन. अगदी टॉस केला होता चेंडू, फक्त हातातून सोडला. बोटांचा प्रॉपरली वापर केला होता गोलंदाज रोशनने आणि त्या स्लोअर वनमध्ये फसला गेला बॅटर केतन, ज्याची अपेक्षा होती की चेंडू वेगाने येईल, मी पॅडल स्वीप करेन, स्क्वेअर ऑफ द विकेट, पण तसं काय झालं नाही आणि खूपच अर्ली बॅट फिरल्यामुळे चेंडू अगदी कडा पकडून, बॅटची कडा पकडून गेला होता. लेग स्वीपला हो कुठे मारत होता, जबरदस्त कटर वापरला इथे बॉलरने. लेग कटर होता, आउट स्विंगर. पंच सांगतात की लेग बाईजच्या रूपामध्ये एक धाव जोडली जावी. धावसंख्या इथे झाली आहे 21. 4 गडी बाद.
पहिल्या षटकात 14 आल्यानंतर पुन्हा एकदा इथे हरिकेतनी जे कमबॅक केलं, पूर्णपणे धावा रोखल्या गेल्या. परंतु पंडितजी घोडे सभोवताली बघतायत बघा, त्यांच्या नजरेमध्ये जिथे जिथे खाली क्षेत्र आहे तिकडे फटके मारतीलच ते. प्रयत्न तर केला पण तो त्यांना सुद्धा इथे चेंडू खाली ठेवला. गोलंदाजाचं कसब बघा, जबरदस्त प्रावीण्य प्राप्त केले या बॉलरने, रोशनने. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर ठेवतोय टप्पा आणि स्टान्स बॅटरचा पाहतो की ऑन साईडला जास्त स्ट्रॉंग झोन आहे पंडित घोडे यांचा, आणि त्यानुसारच चेंडू हाताळला आणि सुंदर इथे हा डॉट चेंडू इथे प्राप्त केला. मस्त कमबॅक हरिकेत नंतर रोशनचं सुद्धा. पुन्हा आता टॉस हलक्या हाताने फक्त तिथे ब्लॉक केल्या आणि पंचांनी सांगितलंय की तिथे बॅट कट आहे की काय, मिसिंग लेग, मिसिंग द स्टंप, लेग बायचा इशारा. एक धाव कंप्लीट झाली. मस्त चेंज ऑफ पेस करते, सुंदर बॉलिंग हाताळते, काही वेगाची गरज नाही. काली सुनील पवार सरांनी सांगितलं की ग्लेन मॅग्राथ जो असा एक बॉलर होऊन गेला ऑस्ट्रेलियामध्ये, की त्याने वेगाला प्राधान्य न देता अगदी चेंडू वळवायचा कसा, चेंडूचा पेस कसा वापर करायचा, कसं चेंज ऑफ पेस करायचं, त्या कारणाने त्यांनी सर्वात जास्त सचिन तेंडुलकरला बाद केलं होतं ग्लेन मॅग्राथने. आणि दुसऱ्या बाजूला आपण सोहेब अख्तर, रावलपिंडी एक्सप्रेस, त्याला अक्षरशः तोडलं होतं अनेकांनी. वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर. म्हणजे वेगाला जास्त प्राधान्य न देता अगदी बदल महत्त्वाचा असतो. तुमच्या गतीमध्ये बदल पाहिजे, ब्रेक लगावता आलं पाहिजे. जसं आपली भरधाव गाडी असते आणि जर ब्रेकच नसेल किंवा स्पीड ब्रेकर नसेल तर अपघात होऊ शकतो. म्हणून स्पीड ब्रेकर फार महत्त्वाचे असतात, पुढे जाण्यासाठी, थांबण्यासाठी नव्हे, असं त्याचा अर्थ आहे. तर इथे बघा, सुंदर जबरदस्त बॉलिंग. वा, काय बॉलिंग हँडल केली आहे. 2 बाईज आणि 1 बॅटमधून, म्हणजे 3 धावा फक्त आल्या, परंतु जबरदस्त फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग आफ्टर हरिकेत. एक गडीसुद्धा बाद केला इथे रोशनने. हरिकेतने सुद्धा इथे बघितलं आपण तर 4 धावा दिल्या होत्या आणि या ठिकाणी 3च धावा खर्च झाल्या. अगदी उतरत्या क्रमाने धावसंख्या खाली आली. परंतु पंडित घोडे अजूनही मैदानामध्ये अगदी तळ ठोकून बसलेले आहेत. आता मात्र हात खोलावे लागतील. आता मात्र नजर न वापरता फक्त बॅट आणि बॉलचा संपर्क कसा होईल हा प्रयत्न केला पाहिजे, कारण इथे धावा फार कमी दिसत आहेत. जी अपेक्षा होती की 40च्या पार जाईल, पण तिथे 22 धावसंख्या पाहतो आपण. 22 ऑन द बोर्ड. मानव आलाय चौथ्या षटकासाठी. अगदी ह्या टार्गेटला सेट करण्याचं हे षटक आहे. या षटकाला आपण आतिषबाजीचं षटक म्हणतो. आतिषबाजी करेल का पंडितजी घोडे, त्यांची क्षमता आहे, आता ती वापरण्याची वेळ आली आहे. टर्न केला, छातीच्या जवळ बाउन्स होता आणि तिथे चेंडू काहीसा हवेमध्ये असताना 2 धाव पुढे घ्यायचा प्रयत्न केला जातोय. तिथे कॉल तर दिलाय आणि तिथे मात्र विकेट किपरने थ्रो तिथे गमावला आणि त्या ठिकाणी एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं पंडित घोडे आणि त्याला साथ देतोय नवीन बॅटर अभिषेक. दोन धाव पूर्ण केल्या. धावा आता कशा का होईना आल्याच पाहिजेत. मी तर म्हणतो की अजून 35 ते 40चा टार्गेट ठेवून डोळ्यासमोर तुम्ही फटकेबाजी केली पाहिजे पंडितजी. पुन्हा आता सज्ज झाले सामना करण्यासाठी. हो, खराब चेंडू होता, मिस केला. किती लुजरवर मिळाला होता. शॉर्ट ऑफ लेन सुद्धा होता, लेन डिलिव्हरी होती आणि हलक्या गतीने टाकलेला चेंडू होता. पूर्णपणे जागा होती, टायमिंग मिळालं होतं, परंतु तिथे उंच पुरे पंडित घोडे यांना चेंडू तिथे सापडलाच नाहीये. बॅट तर वेगाने रोल केली होती लेग साईडच्या दिशेने, लॉंग लेगला दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू सुद्धा डॉट निघू शकतो बघा. म्हणजे कधी कधी एखादा खराब चेंडू सुद्धा मित्रांनो डॉट निघतो किंवा त्या चेंडूमध्ये विकेट सुद्धा मिळते आणि एखादा चांगला सुंदर चेंडू हाताळून सुद्धा त्या चेंडू ती सिक्सर मिळतो, चौकार मिळतो, चांगला स्ट्रोक मिळत असतो. हेच क्रिकेट आहे. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. आपण अपेक्षाच करू शकत नाही की पुढे असंच झालं पाहिजे, असं होईल. नाही, अपेक्षा भंग करणारा खेळ आहे. ज्याला आपण सरड्याचे रंग पाहतोय, सरड्यापेक्षा जास्त रंग बदलू खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाच्या पुढे इंद्रधनुष्याचे 7 रंग सुद्धा कमी पडतील असा खेळ म्हणजे क्रिकेट. रंगबिरंगी खेळ क्रिकेट, गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. काय सुंदर झेल, चेंडू खाली ठेवला इथे, झेल तर सोडला तिथे असं वाटतंय, परंतु विकेट किपरने अजून एक चान्स घेतली तिथे आणि धावतायत पळतायत. स्ट्राईकला पंडित घोडे गेलेत. नॉन स्ट्राईक येईल तिथे अभिषेक येईल का, नाही, बाद होते फलंदाज. रनआउट, 1 धाव कंप्लीट. धाव मिळणार नाहीये. फर्स्ट रनआउटसाठी रिव्ह्यू घेतलाय, ते आधी आपण बघूया. ओके सर, ओके. जर तो रनआउट नसेल तर धाव मिळेल असं त्याचा अर्थ. ओके, दॅट्स इट. अमदुले सर बघतीलच. शर्यत लागली होती तिथे धावांसाठी, कारण धावासाठी
इथे 1-1 भटकाची वेळ आली आहे. मोठे फटके आलेच नाही, जी सुरुवात झालेली चौकाराने मस्त अगदी सुरुवात केली होती पंडित गोडे यांनी. त्यानंतर ओमकारने एक सिक्स मारला, एक चौकाराने एक सिक्सर, असंच ह्या इनिंगमध्ये पाहायला मिळालं. OUT, बॅट्समन आउट, एकही धाव नाहीये. दुर्दैव अभिषेकचं, आणि धावांसाठी सुद्धा दुर्दैव म्हणू शकतो आपण. ह्या गोष्टी होत असतात मित्रांनो, पण तू मस्त तिथे हिट झाले बघा. आधी रिप्लेमध्ये पाहिलं गेलं, स्लो मोशनमध्ये, अल्ट्रा स्लो मोशनमध्ये पाहिलं गेलं आणि निर्णय घेतला अजिमजी हमदुले सरांनी, आणि निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवला आहे. तो फलंदाज झालाय बाद. धावसंख्या स्थिर 24वर. 24 लॉस ऑफ 5 विकेट्स. हो बरोबर, 5वा गडी बाद झाला. मयूर आला नवीन बॅटर 7व्या क्रमांकावरती. अभिषेक बाद झाला, तो परतला. बाद नसता तर एक धाव जोडली गेली असती, अभिषेकला स्ट्राईक मिळाली असती. परंतु क्रिकेटमध्ये या जडतच्या गोष्टी झाल्या, जे होतं ते पाहायला लागतं आपल्याला आणि ते मान्यसुद्धा करावं लागतं. तशी मान्यता इथे मिळाली. आई गावदे चषक 20-25 पाहतो आपण. बाबुगावची स्पर्धा, राऊंड द विकेट ओर द विकेट, लेफ्ट हँड. हो कुठे लगेच मारायचं होतं, आडव्या बॅटने समोर उडवायचं होता. तिथे मात्र नाही रनच मिळणार नाही, कारण त्या ठिकाणी दोन्ही पण बॅटर जागेवरती होते. अशा कारणाने तुम्ही जेव्हा स्टंपला धडक देता, बेस उडवता, त्यावेळेला तुम्हाला तिथे विकेटही मिळत नाही, धावही काढता येणार नाही, असा नियम आहे. आपण आधीच्या इनिंगमध्ये सुद्धा तसं बघितलं होतं. एकमेकांना क्रॉसिंग झाली पाहिजे असं आमचा असोसिएशनचा नियम आहे. अगदी धावा, अगदी चोरट्या काढायची वेळ आली इथे. पंडितजी गोडे सुद्धा विचारामध्ये मग्न झालेत की आपल्याला मोठे फटके नंतर कसे मारता नाही आले. काहीतरी आपण हराकिरी केली आहे. हरिकेच्या षटकामध्येच हराकिरी झाली आणि जो उतरता क्रम झाला त्या धावा अगदी वरच्या क्रमनी गेल्याच नाहीत. बघा फटका कुठे नक्की मारला पाहिजे, मेरिटनुसार कसं मारता आलं पाहिजे. बॅकफूटला जाणं गरजेचं आहे, कव्हरला दिशा दिली पाहिजे. नंतर डील करून दाखवते बघा की मला ऑफसाईडला कट करता आला असता, स्टिअर करता आला असता, उंचावर मारता आला असता. तुमचं बॅकफूट फ्रंटफूट त्यालाच पायांची हालचाल म्हणतात. फूट वर्किंग अँड नेटवर्किंग हा जमाना आहे. नेटवर्क नसेल तर मोबाईल चालत नाही, फुटवर्क नसेल तर बॅटर चालत नाही. इथे मात्र बॉलर काहीसा स्वैर चेंडू टाकतोय. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या 1-25 पाहतोय. 25 ऑन द बोर्ड. जे अंबिका स्पोर्ट देवरुंगपाडा पंडित गोडे यांचा संघ बॅटिंग करतोय मित्रांनो. पहिली इनिंग सुरू आहे सामन्याची. पहिला सामना आधीचा जो झाला तो जांबिका देवरुंगपाडा ऋतिक गोडेच्या संघाने जिंकला. हो लॉप करायचा होता, आडवेच येत आहेत. पण तो चेंडू मिस झाल्यानंतर डील करून दाखवतात की मला ऑफसाईडला खेळता आला असता. आता हा सुद्धा हाफ वॉली होता, फक्त दिशा द्यायची होती. आणि इनिंग समाप्त इथे झाली आहे. टॉससाठी या जानू स्पोर्ट्स इताडे बी विरुद्ध आई गावदेवी वालशीन. टॉससाठी या दोन्ही कॅप्टन. आधी पण आम्ही आवाज तुम्हाला दिला होता. कालच्या दिवसामध्ये जानू स्पोर्ट्स इताडे एस संघाने दिवस गाजवला. परंतु आजच्या दिवसामध्ये जानू स्पोर्ट्स इताडे बी संघ आपण पाहणार आहोत. त्या संघाची सुद्धा मोठी परीक्षा असेल आणि इथे सुद्धा ह्या पंडित गोडे आणि टीमची सुद्धा परीक्षा आहे, कारण लो स्कोरिंग मॅच असेल मित्रांनो. परंतु तुमची जर बॉलिंग चांगली चालली तर या सामन्यामध्ये सुद्धा एक थरार निर्माण होऊ शकतो आणि तो प्रयत्न इथे केला पाहिजे, करावाच लागेल. पंचवीस धावा झाल्यात आणि 26चं टार्गेट आहे. 24 चेंडूमध्ये 26चं टार्गेट. वेलकम कॅप्टन ऑफ वालसीन. आई गावदेवी चषक सुद्धा अगदी पार पडला मागच्या आठवड्यामध्ये. तोच संघ, जबरदस्त नियोजन होतं ह्या सर्व आयोजकांचं आणि कॅप्टन आलेल्या सुद्धा, आणि इताडेचा कॅप्टन सुद्धा आहे या जानूस्पे इताडे बी. तर मान्यवर रोहिदाजी गोडे भाऊजी या आपल्या शुभ असते, आणि दिलीपजी गोडे आपण पण या. A1 जोडी या, कोणाला राग नको. या टॉस करूया आपण.
दिलीपजी गोडे रेवदाजी गोडे यांच्या शुभ हस्ते नवीन सामना प्रेक्षकांनो जानुसभाई इताडे बी विरुद्ध आई गावदेवी वालसीन. टेल कॉल वालसीनच्या कॅप्टनचा हेड आलाय. टॉस जिंकला इताडच्या कॅप्टन. धन्यवाद भाऊजी आणि दिलीपजी आपण बसा. निर्णय नंतर सांगतोयस हरकत नाही. मग पुढे बोलाच काय जागा नाहीये. हरकत नाही. चला दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. टॉस जिंकला इताडे बीच्या कॅप्टनने. निर्णय पेंडिंग आहे. 2 मिनिटात सांगायचा आहे नियमानुसार. आपण लवकरच कळवा. चला आपण पाहतोय फिल्डिंग तर सजली आहे. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु हाय व्होल्टेज बनवण्याची किमया करावी लागेल पंडित गोड्या टीमला. तो प्रयत्न करायचा आहे. जिद्द सोडायची नसते. जिद्दीने खेळायचं. कुठली पण धावसंख्या क्रिकेटमध्ये विजयाची खाती देत नसते. ते तुमच्या मनामध्ये तुम्ही घ्यायचं की आपल्याला जर त्यांनी 25 धावांपर्यंत रोखलंय तर आपण त्यांना 24च्या आतमध्ये कसं रोखायचं हे तुमच्या मनामध्ये सांगा. जसं कपिल देव साहेबांनी 1983 साली सांगितलं होतं की वेस्ट इंडिजने आपल्याला 183 मध्ये गुंडाळलं आहे. आपण त्यांना 183 पण करून द्यायच्या नाही आहेत आणि तो वर्ल्ड कप जिंकला होता. तो प्रयत्न तुमच्या मनामध्ये पाहिजे. तसा प्रयत्न होईल का प्रेक्षकांना बघायचं आहे. मॅच बनू शकते आणि बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील पॉवरफुल समालोचक सुनील पवार. धन्यवाद. पहिला चेंडू पाहतो की आपण टर्न केलं आहे आणि खातं उघडलं. एक छोटंसं आव्हान आहे पण ज्या प्रकारे कारवे सरांनी उल्लेख केला खऱ्या अर्थाने 83 पासून कपिल देवनी जो वाक्य केला होता तिथून मात्र भारतामध्ये क्रिकेट जीव बनला आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रीती जिंटांचं तो एक वाक्य अजून मला आठवते की ज्या प्रकारे तेंडुलकर सरांनी क्रिकेट शिकवलं, क्रिकेट साठी लढवलं आहे आणि म्हणून मी IPLमध्ये तो संघ घेतला आहे. हे काहीशी एक चांगल्या व्यक्तिमत्वाचं व्यक्तिमत्व असतो. आणि सरांनी अजून एक उल्लेख केला होता, वेगाला तुम्ही महत्त्व देऊ नका. जेव्हा शोएब अख्तरला अपरकटच्या स्वरूपात पॉईंटच्या डोक्यावरतून खऱ्या अर्थाने षटकार ठोकला ना 2003मध्ये, तेव्हापासूनच अपरकटचा आणि हा फटका उदयास आला. चांगला चेंडू होता. अपील केली, फेटाळून लावली. कमी धावसंख्या म्हणून काय झालं, आम्ही फाईट करणार हेच सांगताना पहिल्या षटकामध्ये गोलंदाज ओमकार पण निराश केलं आहे. आज जय अंबिका देवरुंगपाडा पंडित गोडे टीमच्या बॅटरने निराश केली. एकाएकी झोन देत होता पण इतर सहकारी साथ देत नव्हते. शेवटी मात्र मजबुरीनं उभं राहावं लागलं. सज्ज होताना हो हा चेंडू मात्र चांगला आहे. प्रश्न विचारला आहे, ॲक्च्युली चेंडू कुठं ब्रश झालं हे पाहावं लागेल. त्या दरम्यान एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट होताना पाहतोय. पंच आमच्याकडे वळतील आणि सांगतील लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. डीजेचं कौतुक करावं लागेल. आज हा आवाज कायम राहील कारण की पहिलेच इताडे टीमचा संगणक आपण निर्णय कळवायचे कारण की जेव्हा तुम्ही टॉसला येताना तेव्हा निर्णय देणं गरजेचं असतं मित्रांनो. जे आमचे लाडके क्रिकेट रसिक किंवा मायबाप क्रिकेट दर्शक खेळाडू कक्षामधून खुर्च्या घेतल्या असेल त्यांनी आपापल्या खुर्च्या खेळाडू कक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. दरम्यान अतिशय चांगला फटका, खराब क्षेत्रक्षण, चेंडू सीमा पार आलाय, चौकार. अजून काहीशी एक खेळाडू खुर्च्या घेऊन बसले आहेत. दादांनो तुम्हाला विनंती असेल की खेळाडू कक्षामध्ये त्या खुर्च्या द्यायच्या आहेत. फक्त ते खेळाडूसाठी आहेत मित्रांनो. चला अजून आवाज येत नसेल तर उठत नाही आहे. चला तुमची मर्जी, मग आमचं काम आहे सांगणं. काहीशी खेळाडू आमच्याकडे बघतायत बसलेले आहेत. आपण खुर्च्या खाली करून द्यायच्या आहेत खेळाडू कक्षामध्ये. यावेळेस पताकडचा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र गलीमधून चेंडूला पाठवलंय. चेंडू जाईल 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 सीमा पार आलाय लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर.
आता मात्र एक सोप्या विजयाकडे वाटचाल करताना पहिले षटक प्रगतीपथावर नयन पाहतोय आपण. एक चांगली धमाकेदार सुरुवात, बिनबाद धावपलकर धावा आहेत त्या 10. 15 धावेची आवश्यकता आहे, 16 धावेची आवश्यकता आहे, 26चं टार्गेट आहे. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, फ्रंट लाईन मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला आणि निशाणा लागतोय थेट यष्ट्यावर आणि धक्का बसलाय तो आता मात्र पहिला. बोनस विकेट असते धावचीच्या स्वरूपात. एका धावेसाठी तुमची बहुमूल्य किमती विकेट तुम्ही फेकू शकत नाहीये, हे सातत्याने पाहतोय आपण. नक्षत्र स्फोट चौदरपाडा सिनियर या संघाकडे निलेश इज अ ग्रेट बॅटर आणि योगेश, नो डाऊट योगेश कोळी याचा तुम्हाला एक सामना आठवला सर, वडपे चषकमध्ये अंतिम मेगा फिनाले होता, समोर तगडा संघ होता, जवळपास 2011-12चा तो चषक होता. एका चेंडूवर 11 धावेची असताना मात्र तो धावा बनवल्या गेल्या आणि चॅम्पियन बनला होता तो संघ. तेव्हा दिवासपूर दिवा टीमचा दबदबा खूप मोठा होता, नाव होतं. त्या टीमच्या विरुद्ध एका चेंडूवर 11 बनवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे आणि याच्यासाठी क्रिकेटमध्ये काही पण होऊ शकतो. नंबर 3वर बॅटिंग करण्यासाठी बॅटर पाहतोय आपण अजय. पहिले षटक समाप्त होते. पहिल्या षटकीच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली आपण 1 बाद 10, येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 16 धावेची आवश्यकता आहे. इताली टीमच्या संघाने आपण आपला निर्णय कळवायचा आहे. हा षटक संपल्यापूर्वी आपला जर निर्णय आला नाही तर मात्र आयोजकाच्या माध्यमातून आम्हाला सूचना मिळू शकते की पुढची वाटचाल काय असेल आणि काय शिक्षा द्यायची असेल. गोलंदाजीमध्ये क्रमांक 2चं ओव्हर्स घेऊन येतोय बॉलर तो संकेत. काय संकेत घेऊन आला असेल टीमच्या कॅप्टनकडून. 18-16चं सोपं समीकरण. फुल टॉस आणि गॅपमध्ये चेंडूला पाठवलंय. डीप कव्हर आणि बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे चेंडू, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू आता फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लक्की चौकार आले, नो बॉल. यस, पाहतो की आपण बिमर घोषित केला होता आणि आता मात्र फ्री हिटचा इशारा येईल पंचाकडून. सोपं समीकरण बनलंय. बॅक टू द बॉलर हा फटका पाहतोय आपण. परफेक्ट टायमिंग फटक्यामध्ये नव्हती. एकदा पूर्ण दुसऱ्या दिवशी मागणी करताना आपण नकारतोय. धावसंख्या पुढे सरते आता मात्र 16. 10 धावेची आवश्यकता आहे. चेंडूचा जर खेळ पाहिला आपण खूप जास्त चेंडू आहेत, धावा कमी. इथून मात्र चमत्कारिक बॉलिंग करणं गरजेचं आहे, पण रोज चमत्कार होत नाही मित्रांनो. क्वचित 100 सामन्यामधून एखादा सामना तो आपल्याला पाहायला मिळतोय. टॅप केलंय पॉईंटकडे अतिशय वेगात एक चोरटी धाव, पण यावेळेस थेट निशाणा लागत नाहीये आणि अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना. धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहतोय आपण 17 आणि इताली टीमने सांगितले की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार. जसं हा सामना संपेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण की आई गावदेवी चषकचा शेवटचा दिवस आहे. बॅटची कट, खराब क्षेत्ररक्षण, विकेट किपर बीट, क्षेत्ररक्षक बीट, चेंडू फरार, सीमा पार आलाय. अजून हा एक चौकार. याच मैदानावर पाहतोय आपण फक्त 2 दिवसीय स्पर्धा, पण 2 दिवसामध्ये टेनिस क्रिकेटला जे पाहिजे सर्व देण्याच्या तयारीमध्ये आदरणीय पंडित गोडेसाहेब यांच्या माध्यमातून कमिंग सून 2026मध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये एक नवीन तोहफा मिळणार आहेत. आदरणीय पंडित गोडेसाहेब यांच्या माध्यमातून 17 आणि 18 जानेवारीच्या टीमला सहभाग नोंदवायचा असेल तर आतापासून आपण नोंदवू शकता आणि असोसिएशनच्या माध्यमातून ती स्पर्धा असेल. याच पात्र हा फटका बॅक टू द बॉलर ड्राईव्ह पाहतोय आपण. मिड ऑफ आणि मिड ऑन मधून चेंडूला पाठवलंय. खराब क्षेत्ररक्षण अजून आणि याचबरोबर सामना मला वाटते की फिनिश
फिल्डिंगमध्ये पाहिलं की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलं होतं. आणि इथं मात्र फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. एक जबरदस्त सल्ला आहे. बॅक टू द बॉलर आणि यावेळेस पात्रांची अजून प्रतीक्षा करावी लागेल विजय साजरा करण्यासाठी. नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा या टीमला षटकाची समाप्ती 2 तिसऱ्या षटकापर्यंत सामना नेईल. उद्यापासून निश्चित आमचे कारवे सर याच असोसिएशनमध्ये राहील, पण मी ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून 2 दिवस डी ग्राउंड भिनारच्या मैदानावर एक युवा नेतृत्व प्रवीण गुळीदादांचा तो शो असेल. त्यानंतर लगेच 2 दिवस परत जय हनुमान पॉवर शेलार गावामध्ये जॉईंट होईल आणि तिथं मात्र माझ्या समेत मॅजिक ऑफ मराठी डॉक्टर गवली सर असेल. आणि उद्या मात्र कम्प्युटर ऑफ धुमाल सरासोबत धुमाल करण्याची मजा येईल. आणि आपलं असं नाही आहे कारवे सर की आपल्याला मोठी टुर्नामेंट पाहिजेत. जो काम भेटलं तो काम करायचं आहे. मग कुठली टुर्नामेंट असो ती. पलटी फटका वा बाई वा. विजयी षटकार आलाय. क्लास भिरकावलाय आणि एक मोठा विजय संपादन केलाय नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा सिनियर्स टीमनी. मॅन मॅच ठरलाय. ज्यांनी घातक बॉलिंग पाहिली आपण शेवटचं षटक